टॅरिफ युद्धादरम्यान चीनचा अमेरिकेवर पलटवार. चीनच्या वाहतूक मंत्रालयानं अमेरिकेच्या मालकीच्या जहाजांवर अतिरिक्त शुल्क लावलं. शुल्क आजपासून लागू होणार. लेहमधील हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जोधपूर तुरुंगामध्ये अजूनही अटकेत. पत्नी गीतांजली यांची पतीच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. माजी आमदार सुरेश लाड यांचं जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाबाहेर आंदोलन. मंत्री अदिती तटकरेंच्या तोंडी आदेशानं शिक्षकांच्या बदल्या थांबवल्याचा लाड यांचा आरोप. त्यांचा काहीतरी गोंधळ झाला. आम्ही दुर्गम भागामध्ये पट आणि शाळा टिकवण्याचं काम करतो. माजी आमदार सुरेश लाड यांच्या आरोपांना अदिती तटकरे यांचं उत्तर. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करा. जयकुमार गोरेंचं धाराशिवमधल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. गोरेंच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये भाजपचा पदाधिकारी मेळावा. मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गोगावले एकाच मंचावर. रायगडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघे एकाच मंचावर. कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी यांचीही उपस्थिती. धाराशिवमध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढणार. आगामी निवडणुकीमध्ये भाजपची जागा कशी निवडून आणायची यासाठी काम करा. भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. मात्र मी महाजन भुसेनसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही. छगन भुजबळांनी उडवली खिल्ली. मी अजितदादा, फडणवीस, शिंदे फार तर मोदींकडे जाईन. यापेक्षा लांब मी जाणार नाही. भुजबळांचा खोचक टोला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती विभागामधील 5 जिल्ह्यांचा आढावा. अमरावती आणि वाशिम ग्रामीणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह.